कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंदन, असा का चालतोय रे? नाही, कुठे काय, काही नाही। नाही ना? ऐक ना, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे। हो, विचार ना। विचारू ना? हो। मला सांग, तू माझ्या बहिणीला किडनॅप का केलं? म्हणजे तुझं प्रेम होतं तर सांगायला पाहिजे होतं ना आधीच। म्हणजे हे सगळं जर आधीच आई आणि आजीला सांगितलं असतं तर एवढा सगळा लोचा झाला नसता ना। ऍक्च्युली दिव्या मला बोलली होती की घरचे ऐकणार नाही आणि तिच्या लग्नाच्या गोष्टी खूप पुढे गेल्या होत्या। म्हणून किडनॅप करायचं? मला माहिती आहे ती चांगली आयडिया नव्हती। ही आयडियाच नव्हती, मूर्खपणा होता हा। असं कसं? म्हणजे? नको नको, काही बोलायला नको, नाहीतर ही मला इथेच उचलून फेकेल। बोल ना। नाही, मला कळत नाहीये काय बोलते। दिव्या जेव्हा पळून गेली ना, तेव्हा आई आजी यांची पण सेम अवस्था झाली होती। त्यांनाही कळत नव्हतं काय बोलायचं, काय करायचं। शिवा, आय एम रिअली सॉरी, पण मला खरंच कळत नव्हतं की तेव्हा मी काय करायला हवं होतं। त्यामुळे दिव्याला किडनॅप करणं हाच एक मार्ग होता। असो, जे झालं ते झालं, पण माझा तुझ्यावर अजूनही डाऊट आहेच। फक्त माझ्या बहिणीचं तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणून मी काही बोलत नाही। नशीब, संपला विषय एकदाचा। चल, आली ना, दुकानं इथेच आहेत, येतोयस ना? नाही, तू जा पुढे, मी येतो मागून। ठीक आहे, ये। सरळ उभा राहा। आशू, हा, काहीतरी आशू. काय? मला बोलायचंय तुझ्याशी। मी बोललो ना तुला, मला नाही बोलायचंय। झालं की आपलं बोलणं। अरे आता भांडणार आहेस का सगळ्यांसमोर? सगळ्यांचा मूड ऑफ होईल, प्लीज। खेळतोय ना भाई आता। बोल, तुला काय बोलायचंय? का घाई आहे तुला? का भीती आहे? माझ्याशी बोलताना शिवाने बघितलं तर रागवेल म्हणून? नन ऑफ युअर बिझनेस, मुद्द्याचं बोलतो। ओके, चिडू नकोस, माझं ऐकून घे आधी। हे बघ, मी चुकले, मला मान्य आहे, पण आशू तेव्हा सिच्युएशन अशी होती की माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता। हा, पण आता काय? आता सिच्युएशन वेगळी आहे ना। तुझं लग्न झालंय, माझंही लग्न झालंय, तू मूव्ह ऑन झालीस, मीही मूव्ह ऑन झालोय। सो संपला विषय ना, परत त्याच गोष्टीवर काय बोलायचंय तुला? हो, पण मला तुला सॉरी बोलायचंय आणि मी खरंच सॉरी आहे। तुला त्रास झाला असेल, तुझं खरंच खूप प्रेम होतं माझ्यावर। होतं ना, पण आता नाहीये, संपला विषय, सोडून दे ना तू। हा, पण मी तेच सांगतेय, जे झालं ते झालं, जाऊ दे आता। असं राग धरून नको बसू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।